नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापिका चव्हाण रीता अंकुशराव, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 6 मधील टॉपिक नंबर 11 वित्तीय बाजार हा अभ्यासणार आहोत. तर वित्तीय बाजार म्हणजे काय, वित्तीय बाजारामधले जे व्यवहार असतात ते कशा पद्धतीने चालतात, त्या वित्तीय बाजारामध्ये कोणकोणत्या बाजारांचा समावेश होतो, या सगळ्या बाबींचा अर्थ, वित्तीय बाजाराचे कार्य आहे, त्याचे प्रकार आहेत, त्यानंतर नाणे बाजार, भांडवल बाजार, त्याचे साधने, त्यानंतर फरक, हा सगळा भाग आपण या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत. तर ज्या व्यक्ती, संस्था किंवा सरकार असतात की ज्यांच्याकडे अतिरिक्त निधी असतो, तो त्यांना काय करायचा असतो, योग्य ठिकाणी गुंतवायचा असतो. आणि असे जे व्यक्ती असतात, संस्था असतात, त्यांना आपण काय म्हणतोय, गुंतवणूकदार असं म्हणतो. त्याचप्रमाणे या निधीची आवश्यकता असणारे जसे काही व्यावसायिक संस्था असतील, सरकार असेल, असे जे काही कर्जदार असतात, या कर्जदारांना वित्तीय बाजारामार्फत निधीचा पुरवठा केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं जे काही गुंतवणूकदार आहेत आणि जे कर्जदार आहेत त्यांना एकमेकांच्या संपर्कात आणण्याचं काम हा वित्तीय बाजार करतो. आता या वित्तीय बाजाराबाबतची माहिती आपण घेतली, त्यानंतर त्याचा अर्थ समजावून घेऊ. वित्तीय बाजार हा असा बाजार आहे जेथे व्यक्ती मालमत्तेची म्हणजेच वित्तीय साधनांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते. बचतीला गुंतवणुकीचे रूप देऊन तिची गतिशीलता वाढविते. म्हणजे काय करायचे की ज्या ठिकाणी वित्तीय साधनांची देवाणघेवाण केली जाते किंवा त्यांची खरेदी विक्री केली जाते, याचाच अर्थ बचतीला गुंतवणुकीचे रूप देऊन, जे काही लोकांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे तो गुंतवणूक करून आणि त्याचा व्यवसायामध्ये भांडवल म्हणून उपयोग करून, भांडवल गुंतवणुकीमध्ये उपयोग करून घेणं किंवा त्या भांडवलाला किंवा त्या बचतीला गतिशीलता प्राप्त करून देणं, हे काम कोण करत असतो, वित्तीय बाजार करत असतो. तर गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यामध्ये दुवा किंवा मध्यस्थ म्हणून वित्तीय बाजाराची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. वित्तीय बाजारामध्ये वित्तीय साधने असतात आणि या वित्तीय साधनांच्या आधारे हे व्यवहार केले जातात. त्याच्यामध्ये दोन पक्षांमधील करार असणारे मूल्यात्मक दस्तऐवज. वित्तीय बाजार हे काय आहे, दोन पक्षांमधील कायदेशीर करार असणारे मूल्यात्मक दस्तऐवज आहेत. ही साधने एका पक्षासाठी वित्तीय मालमत्ता व दुसऱ्या पक्षासाठी वित्तीय जबाबदारी किंवा देयता निर्माण करतात. उदाहरणार्थ भाग, बंधपत्रे, व्यापारी विपत्रे इत्यादी. अशा पद्धतीनं या काही वित्तीय संस्था आहेत, वित्तीय प्रतिभूती आहेत, या प्रतिभूतींचे व्यवहार हे या वित्तीय बाजारामध्ये केले जातात. वित्तीय बाजार गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करून तो निधी विविध व्यवसाय संघटनांपर्यंत प्रवाहित करतात. दीर्घकालीन वित्तपुरवठ्यासाठी भांडवल बाजार, तर अल्पकालीन वित्तपुरवठ्यासाठी नाणे बाजार हा कार्य करत असतो. तर यानंतर आपण पाहणार आहोत वित्तीय बाजाराची कार्य. त्याच्यामध्ये पहिलं कार्य आहे संसाधनांचे हस्तांतरण. वित्तीय बाजारामुळे सावकारांकडून अंतिम व्यापारकर्त्यांपर्यंत आर्थिक साधनांचे हस्तांतरण सुलभतेने होते. ज्यांच्याकडं अतिरिक्त पैसा शिल्लक आहे त्यांना आपण सावकार म्हणतो. त्यांच्याकडून निधीचं काय होते, हस्तांतरण होतं. कोणाकडे की वापरकर्त्याकडे, ज्यांना गरज आहे अशा व्यक्तीकडे. हे एक त्याचं वैशिष्ट्य सांगता येतं. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे उत्पादनक्षम वापर. वित्तीय बाजारांमुळे गुंतवणूकदारांकडील अतिरिक्त अनुत्पादित निधी
की ज्याचं काही उत्पादन नाही आहे, ज्याच्यापासून काही उत्पन्न मिळत नाही, असा पडून राहिलेला जो काही निधी आहे, पैसा आहे, तो उत्पादन कार्याकडे वळविण्यास मदत होते. तो अतिरिक्त निधी आहे, साठलेला निधी आहे, तो काय करतो आहे आपण उत्पादन कार्याकडे वळवतो. त्याचा वापर आपण भांडवल म्हणून करून चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे उत्पादनात वाढ. वित्तीय बाजारामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर व्याज किंवा लाभांश दिले जाते. जे गुंतवणूक केलेली आहे ज्यांनी, त्यांना काय दिलं जातं, त्याच्या बदल्यामध्ये परतावा म्हणून व्याज किंवा लाभांश दिला जातो, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या वैयक्तिक तसेच राष्ट्रीय उत्पन्नात देखील वाढ होते. त्यामुळे काय होते, गुंतवणूकदाराचं उत्पन्न वाढतं, त्याचबरोबर देशाचं राष्ट्रीय उत्पन्नसुद्धा वाढते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे भांडवल उभारणे. वित्तीय बाजारांमुळे गुंतवणूकदारांकडील अतिरिक्त निधी वाणिज्य व औद्योगिक संघटनांकडे वळवला जातो. त्यामुळे भांडवल निर्मितीस प्रोत्साहन किंवा चालना मिळते. काय केलं जातं, जो काही अतिरिक्त निधी आहे गुंतवणूकदारांच्याकडे, तो अतिरिक्त निधी काय केला जातो, वाणिज्य किंवा औद्योगिक संघटनांकडे वळवला जातो, व्यवसायाकडे वळवला जातो. आणि व्यवसायाची जी काही भांडवलाची गरज आहे ती यामुळे काय होऊ शकते, पूर्ण होऊ शकते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो किंमत निर्धारण. भांडवल बाजारामुळे काय होते की त्या प्रतिभूतींची किंवा वित्तीय साधनांची काय होते, किंमत निश्चित होते. वित्तीय बाजारातील वित्तीय साधनांच्या किमती या कशा ठरवल्या जातात, तर बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याच्या नियमावरून ठरवल्या जातात. निधीचा पुरवठा करणारे गुंतवणूकदार आणि निधीचा वापर करणारे उद्योजक यांच्यातील समन्वय आणि बाजारातील इतर घटक यावरून त्या प्रतिभूतींची किंमत निर्धारित करण्यास मदत होते. अशा पद्धतीने वित्तीय बाजारामुळे काय होते, किमतीचं निर्धारण करणं सोपं जातं. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे विक्री यंत्रणा. आर्थिक बाजारपेठ गुंतवणूकदारांसाठी आर्थिक मालमत्ता विक्रीसाठी एक यंत्रणा प्रदान करते. काय करते, गुंतवणूकदारांना आर्थिक मालमत्ता विक्रीसाठीची एक बाजारपेठ किंवा एक यंत्रणा निर्माण करून देते. अशा मालमत्तेला एक बाजारपेठ किंवा तरलता उपलब्ध करून देते. आणि जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेला तरलता किंवा बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम हा वित्तीय बाजार करतो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य निधीस गतिशीलता. गुंतवणूकदारांनी बचत केलेली रक्कम उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक करणे हे आवश्यक असते. वित्तीय बाजारामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या निवडीनुसार गुंतवणूक करण्याची संधी, जोखीम मूल्यानुसार बचतीची गुंतवणूक करण्याची संधी ही दिली जाते. आणि त्यामुळे निधीचा योग्य उपयोग होऊन अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीनं कार्यरत किंवा तेजीमध्ये राहू शकते. म्हणजे ज्याला गुंतवणूक करायची आहे त्याला पर्याय असतात आणि त्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा तो निवड करून त्याची जी काही बचत आहे ती गुंतवू शकतो. त्यामुळं काय होते, निधीचा योग्य उपयोग होऊ शकतो. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे तरलता. वित्तीय बाजारांमध्ये प्रतिभूतीची तरलतेची व्यवस्था आहे. म्हणजेच गुंतवणूकदार वित्तीय साधनांची कमी वेळेत विक्री करून त्याचे रूपांतर पैशात करू शकतो. जे गुंतवणूकदाराला वाटलं की आता या साधनांची काय करायची, विक्री करायची आणि त्याचं कशामध्ये रूपांतर करायचं, परत पैशामध्ये रूपांतर करायचे, तर तो लगेच ते करू शकतो. दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवणूक न करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना हा महत्त्वाचा पर्याय असतो. म्हणजे ज्यांना आपल्या पैशाची गुंतवणूक दीर्घकालासाठी करायची नाही त्यांच्यासाठी हा पर्याय योग्य असतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सुलभ प्रवेश. गुंतवणूकदार आणि उद्योग दोघांनाही एकमेकांची गरज असते.
एकाला पैसे आपले गुंतवायचे असतात आणि दुसऱ्याला त्या पैशाची गरज असते. हे दोघांनाही एकमेकांची गरज असते. वित्तीय बाजारपेठ एक व्यासपीठ प्रदान करते, जागा प्रदान करते की जिथे खरेदीदार आणि विक्रेता दोघेही एकमेकांना सहज शोधू शकतात. त्याच्यासाठी कुठे शोधायला जाण्याची आवश्यकता नसते. त्या ठिकाणावरती दोघंही एकत्र येतात, ज्यांना गुंतवणूक करायची ते आणि ज्यांना निधीची आवश्यकता आहे असे ते दोघे एकत्र येण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचं काम हा कोण करतोय? वित्तीय बाजार करतो. त्यानंतर औद्योगिक विकास. पुढचा मुद्दा औद्योगिक विकास. बचतीचे भांडवलात रूपांतर करण्यासाठी वित्तीय बाजारपेठ मदत करते. जी काही बचत असते ती बचत काय करायची? आपल्याला तिचा वापर व्यवसायामध्ये भांडवल म्हणून करायचा आहे. गुंतवणूकदारांच्या निधीचा उपयोग व्यावसायिक विकासासाठी उत्पादनक्षम पद्धतीने केला जातो. त्या निधीचा उपयोग काय केला जातो? व्यवसायाच्या विकासासाठी किंवा उत्पादन वाढवण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे काय होऊ शकतो? आर्थिक विकास होऊ शकतो, औद्योगिक विकास होऊ शकतो. जे अशा पद्धतीने हे काय सांगू शकतो आपण? वित्तीय बाजाराची विविध कार्य. यानंतरचा पुढचा भाग अभ्यासू. वित्तीय बाजाराचे प्रकार. त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात वित्तीय बाजाराचे मुख्य. पहिला प्रकार आहे नाणे बाजार आणि दुसरा प्रकार आहे भांडवल बाजार. आता या बाजाराची वेगवेगळे प्रकार किंवा त्याचं वर्गीकरण पहा. सदरच्या डायग्राममध्ये दिलेलं आहे की वित्तीय बाजाराचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक म्हणजे नाणे बाजार, मनी मार्केट, आणि दुसरा भांडवल बाजार, कॅपिटल मार्केट. आता नाणे बाजारामध्ये परत वेगवेगळे प्रकार येतात. ते कोणकोणते बघा. कॉल मनी मार्केट हा काय आहे? नाणे बाजाराचा एक प्रकार आहे. त्यानंतर ठेव प्रमाणपत्र, त्यानंतर राजकोष पत्रे, त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे व्यापारी विपत्र आणि नंतरचा आहे व्यापारी पतपत्र. अशा पद्धतीने ही काय आहेत? नाणे बाजाराचे प्रकार किंवा त्याचे विभाग आहेत. त्याच्यानंतर भांडवल बाजाराच्या बाबतीमध्ये 2 प्रकार त्याचे पडतात. एक आहे सरकारी प्रतिभूतींचा किंवा धोका नसलेल्या ठेवींचा बाजार आणि दुसरा आहे औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार. आता या औद्योगिक प्रतिभूतींच्या बाजारामध्ये परत 2 प्रकार पडतात. एक आहे प्राथमिक बाजार आणि दुसरा आहे दुय्यम बाजार. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे प्रकार आहेत हे आपण डिटेलमध्ये अभ्यासू. त्याच्यामध्ये पहिला प्रकार येतो नाणे बाजार. अल्प मुदतीचा निधी देण्याची आणि कर्ज घेण्याची ही बाजारपेठ आहे. नाणे बाजारामध्ये कोणत्या प्रकारचा निधी दिला जातो? अल्प मुदतीचा निधी दिला आणि घेतला जातो. अशी जी बाजारपेठ आहे या बाजारपेठेला आपण काय म्हणतोय? नाणे बाजार असं म्हणतो. तर या नाणे बाजारातील प्रतिभूतींचा कालावधी किती असतो? तर जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंतचा हा कालावधी असू शकतो. 1 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंत असा हा कालावधी असतो. आता या बाजारामधील ज्या काही प्रतिभूती आहेत, जी काही साधने आहेत, या साधनांचा आपल्याला सहजपणे रोख स्वरूपामध्ये रूपांतर त्याचं करता येऊ शकतं. रोख स्वरूपामध्ये त्याचा बदल करता येऊ शकतो. म्हणजे आपण त्या प्रतिभूतींचं लगेच किंवा सहज काय करू शकतो? पैशामध्ये रूपांतर करू शकतो. त्याच्यानंतर कंपनी असेल, बँका, वित्तीय संस्था, सरकारी संस्था इत्यादी अल्प मुदतीच्या व अत्यंत अल्प मुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या वित्तीय संस्थेचा नाणे बाजार हा महत्त्वाचा भाग आहे. त्या अल्प मुदतीचा जो काही निधीचा पुरवठा आहे तो पुरवठा कुठल्या बाजाराकडून केला जातो? या नाणे बाजाराकडून केला जातो. त्याच्यामध्ये पैशाला हा नजीकचा पर्याय आहे. म्हणजे पैसा लगेच मिळवायचा असेल तर अशा प्रकारच्या प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक करायची. लगेच आपण त्या प्रतिभूतीचं पैशामध्ये नंतर रूपांतर करू
शकतो. म्हणून हा काय आहे, पैशाला जवळचा किंवा नजीकचा पर्याय आहे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश होतो, तर त्याच्यामध्ये राजकोषपत्र आहेत, व्यापारी पतपत्र आहेत, व्यापारी विपत्र आहेत, इत्यादी साधनांचा समावेश याच्यामध्ये होतो. तर अशा या नाणे बाजाराची वैशिष्ट्ये आपण अभ्यासू. त्याच्यामध्ये नाणे बाजाराचे भागीदार अभ्यासू अगोदर. त्याच्यामध्ये पहिला भागीदार आहे भारतीय रिझर्व्ह बँक. सुरुवातीला त्याच्यामध्ये समाविष्ट असतो भारतीय रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँक नाणे बाजारामार्फत पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते व वित्तीय धोरण राबवते. काय करते, पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि वित्तीय धोरणांची आखणी करते. सरकारच्या वतीने प्रतिभूतींचे वाटप करते व विमेकरी म्हणूनही काम करते. भारतीय रिझर्व्ह बँक RBI काय करते, सरकारच्या वतीने प्रतिभूतींचे वाटप करते आणि विमेकऱ्याची देखील भूमिका बजावते. रिझर्व्ह बँक बाजारातील मध्यस्थ व नियंत्रक म्हणून काम करते. रिझर्व्ह बँकेमार्फत बाजारावरती नियंत्रण ठेवलं जातं. बाजारामध्ये मध्यस्थाचं काम करण्याचं काम या रिझर्व्ह बँकेमार्फत केलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे केंद्र सरकार. केंद्र सरकार काय करतोय, नाणे बाजारामध्ये राजकोष पत्राद्वारे कर्ज घेतात. मध्यवर्ती बँका राजकोष पत्रांची विक्री करते आणि नंतर ही राजकोष पत्रे हा शून्य जोखीम दस्तऐवज असतो. जोखीम विरहित पद्धतीमुळे बँक, व्यावसायिक संस्था इत्यादी राजकोषीय पत्राची खरेदी करतात. म्हणजे या खरेदी पत्रामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम शून्य जोखीम आहे, कुठलीही जोखीम नाही आणि म्हणून या राजकोष पत्राची खरेदी केली जाते. सरकारला अल्प कालावधीत कर्ज आणि निधी पुरवण्याचं काम या प्रतिभूती करतात. राज्य सरकार निधी उभारण्यासाठी बॉन्डची विक्री करते, त्यास राज्य विकास कर्ज असे म्हटले जाते. जे बॉन्ड विकायचा आणि त्याच्यातून कर्जाची उपलब्धता करायची, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, राज्य विकास कर्ज असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचं पुढचा भागीदार आहे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम. खेळते भांडवल उभारणीसाठी सर्व सूचीबद्ध सरकारी कंपनी व्यापारी विपत्राची विक्री करतात आणि नाणे बाजारामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या निधी उभारतात. म्हणजे समजा भांडवलाची गरज असेल, सूचीबद्ध कंपनी असेल, तर तिला काय करावे लागते, भांडवल उभारणीसाठी व्यापारी विपत्राची विक्रीही करावी लागते. त्यानंतर पुढचा भागीदार आहे शेड्यूल व्यापारी बँका. शेड्यूल व्यापारी बँका या नाणे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज घेणाऱ्या व देणाऱ्या असतात. शेड्यूल बँका काय करतात, मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतात आणि कर्ज देतात. कॉल मनी मार्केट, शॉर्ट नोटीस मार्केट, रेपो आणि रिव्हर्स रेपो मार्केटमध्ये कर्ज घेतात व देतात. या जे काही शेड्यूल बँका आहेत त्या कोणकोणत्या ठिकाणी कर्ज घेतात ते आपण पाहिलं. त्यानंतरचा पुढचा भाग विमा कंपनी. सर्वसाधारण आणि जीवन विमा कंपनी दोन्ही नाणे बाजारामध्ये निधीचा पुरवठा करतात. काय करतात, सर्वसाधारण आणि जीवन विमा या दोन्ही काय करतात, बाजारामध्ये निधीचा पुरवठा करतात. या कंपन्या भांडवल बाजारातील साधनांमध्ये अधिक गुंतवणूक करतात. नाणे बाजारातील विमा कंपन्यांची भूमिका मर्यादित असते. म्हणजे या कंपन्या काय करत असतात, नाणे बाजारामध्ये आपल्या पैशाची गुंतवणूक करत असतात. त्यामुळे त्याची भूमिका त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची असते. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे परस्पर निधी, म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड लोकांच्या गुंतवणुकीच्या विविध उद्दिष्टांसाठी विविध योजना देतात.
या योजना तरल योजना आहेत. या योजनांचे उद्दिष्ट नाणे बाजारातील साधनांमध्ये गुंतवणूक हेच असते. म्हणजे परस्पर निधी उपलब्ध करून देण्याचं काम या वित्तीय बाजारामार्फत केलं जातं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे बिगर बँकिंग वित्तीय संस्था. बिगर बँकिंग वित्तीय संस्था यांच्याकडील निधी सरकारी प्रतिभूती, बॉन्ड्स इत्यादीमध्ये गुंतवतात. बिगर बँकिंग वित्तीय संस्था कोणत्या? उदाहरणार्थ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. काय करतात? तर हे जे काही बिगर बँकिंग वित्तीय संस्थांकडेचा निधी आहे, सरकारी प्रतिभूती, बॉन्ड, त्याच्यामध्ये हा निधी गुंतवला जातो आणि अशा प्रकारे या बिगर बँकिंग वित्तीय संस्थासुद्धा याच्यामध्ये सहभागी होत असतात. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे व्यावसायिक संस्था. व्यवसाय संस्था. व्यापारी पतपत्र हे अल्पमुदतीची वचनचिठ्ठी आहे. त्याद्वारे व्यवसाय संस्था कर्ज घेतात. जेव्हा बँक ठेव प्रमाणपत्र विक्रीस काढते तेव्हा व्यवसाय संस्था त्या खरेदी करून बँकेस कर्ज पुरवठा करतात. ही वचनचिठ्ठीच्या स्वरूपामध्ये व्यापारी विपत्र हे साधन आहे आणि ज्याच्याद्वारे व्यवसाय संस्था कर्ज घेतात. जेव्हा बँक ठेव प्रमाणपत्र विक्रीस काढते तेव्हा व्यवसाय संस्था त्या खरेदी करून बँकेस कर्ज पुरवठा किंवा पैसा उपलब्ध करून देतात. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा प्राथमिक विक्रेते. सरकारी प्रतिभूतींमधील व्यवसायामध्ये व्यवहार वाढवण्याची त्यांची भूमिका असते. ते सरकारी प्रतिभूती खरेदी करतात, तसेच त्यासाठी भागविक्री हमीदार म्हणून देखील काम करतात. ते अशा प्रकारे हे काय आहेत? नाणे बाजारामधील महत्त्वाचे भागीदार. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपण अभ्यासू नाणे बाजाराची साधने. तर त्याच्यामध्ये काय समाविष्ट होतात? नाणे बाजाराची साधने कोणकोणती? त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे कॉल मनी आणि नोटीस. आता याच्यामध्ये कॉल मनी आणि नोटीस मनी याचा अर्थ काय? भारतामध्ये नाणे बाजाराचे कॉल मनी आणि नोटीस मनी हे महत्त्वाचे घटक आहेत. कॉल मनीमध्ये अति अल्प मुदतीची कर्ज दिली जातात, उदाहरणार्थ 1 दिवसासाठी सुद्धा. तर नोटीस मनीमध्ये कर्ज दिली व घेतली जातात, ज्याची मुदत 2 दिवस ते 14 दिवस असते. पैसे देणाऱ्याकडून नोटीस मिळाल्याप्रमाणे कर्जाची परतफेड विशिष्ट मुदतीत करावी लागते. जेव्हा एखादी बँक तात्पुरत्या पैशाचा तुटवडा जाणवते तेव्हा दुसरी बँक तो पैसा पुरवते. म्हणून कॉल आणि नोटीस कॉल बाजाराला 2 बँकातील कॉल मनी बाजार म्हणतात. जशा पद्धतीनं एखाद्या बँकेला दुसऱ्या बँकेकडून काय करावे लागतात? अल्प कालावधीसाठी निधी हा स्वीकारावा लागतो, तसा कॉल त्यांना करावा लागतो. म्हणून त्याला कॉल मनी व नोटीस मनी असं नोटीस द्यावी लागते म्हणून नोटीस मनी असंही त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा जो काही साधन आहे ते म्हणजे राजकोष पत्रे. राजकोष पत्रांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारच्या वतीने जारी केलेली अल्प मुदतीची प्रतिभूती आहे की जी सरकारच्या अल्प मुदतीच्या निधीची गरज भागवण्यासाठी वितरित केली जाते. राजकोष पत्रांना 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस याची मर्यादा असते. ही पत्रे बँक, कंपनी, संस्था इत्यादींना विक्री केली जाते. ही पत्रे मुक्त हस्तांतरक्षम असतात, म्हणजे सहज कुणाच्या हातामध्ये देऊनही त्याचं हस्तांतर होऊ शकतं. राजकोष पत्राची किमान किंमत ₹25,000 किंवा ₹25,000च्या पटीत असू शकते. राजकोष पत्राची किंमत ही कशी असते? 25,000 किंवा 25,000च्या पटीत असू शकते. याची विक्री सूट देऊन केली जाते,
मात्र परतफेड दर्शनी मूल्यासच केली जाते. अशा पद्धतीनं हे एक नाणे बाजाराचं साधन आपल्याला सांगता येऊ शकतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो व्यापारी विपत्र किंवा हुंडी. व्यापारी विपत्राला व्यापारी हुंडी असेही म्हणतात. हुंडी विक्रेता खरेदीदारावर तयार करतो. त्याद्वारे खरेदीदारावर मालमत्ता किमती एवढी विपत्र किंवा पावती बनवून उधारीवर वस्तूची विक्री केली जाते. तर अशा पद्धतीनं जे काही व्यापारी विपत्र आहेत ते वठवली जातात. खरेदीदार मालाची किंमत एवढी विपत्र किंवा पावती बनवून उधारीवर वस्तूची विक्री करतो. त्यासाठी अल्प मुदत दिली जाते, सामान्यतः 90 दिवस, आणि सहजपणे ते हस्तांतरित केली जाऊ शकते. जेव्हा विक्रेत्याला पैशाची गरज असेल त्यावेळी बँकेत जाऊन विपत्र तो वटवू शकतो. तेव्हा व्यापारी विपत्र व्यापारी बँकेद्वारे स्वीकारले जाते, तेव्हा व्यापारी विपत्र हे व्यावसायिक विपत्र म्हणून ओळखले जाते. विपत्राची मुदत पूर्ण होईपर्यंत बँक कितीही वेळ विपत्र परत कसर देऊन वटवू शकतात. त्याच्यानंतर बँका काय करू शकतात, ते विपत्र वटवू शकतात. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो व्यापारी पतपत्र. ही असुरक्षित असणारी वचनचिठ्ठी आहे, ज्याची मोठ्या प्रमाणावर विक्री करतात. तर अखिल भारतीय वित्तीय संस्था जसे की सिडबी, एक्झिम बँक आणि प्राथमिक विक्रेते जे ठराविक कालावधीसाठी जसे की व्यापारी पतपत्र विक्री करतात की जसे की 7 दिवसांपासून ते जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत व्यापारी पतपत्राची खरेदी किंमत रुपये 5 लाख आणि 5 लाख च्या पटीत असते. हे दर्शनी किमतीवर सूट देऊन विकले जाते आणि सर्वसाधारण बँक ठेवीवर जास्त परतावा देते व त्याला जास्त तरलता असते. व्यक्ती, बँका, म्युच्युअल फंड कंपनी इत्यादी व्यापारी पतपत्रात गुंतवणूक करतात. आता यानंतरचा पुढचा मुद्दा आहे ठेव प्रमाणपत्र. व्यावसायिक बँका आणि वित्तीय संस्था ठेव प्रमाणपत्राची विक्री करतात. या असुरक्षित वचनचिठ्ठी आहेत. बँकेमध्ये ठराविक मुदतीसाठी विशिष्ट कालावधी विशिष्ट व्याजदरांवर ठेव ठेवल्यानंतर जी पावती मिळते त्याला आपण ठेव पावती किंवा ठेव प्रमाणपत्र असं म्हणतो. किमान रुपये 1 लाख किंवा 1 लाखाच्या पटीतील रकमेसाठी याचे वाटप केले जाते. हे वाटप दर्शनी मूल्याला सूट देऊन केले जाते. याची मुदत 7 वर्षापासून 1 वर्षापर्यंत असते. या वित्तीय संस्थेने ठेव प्रमाणपत्र विक्री केले असेल तर त्याची मुदत 3 वर्ष असू शकते. ठेव प्रमाणपत्र व्यक्ती, कंपनी इत्यादी खरेदी करतात. त्यानंतरचं पुढचं साधन आहे सरकारी प्रतिभूती. सरकारी आणि निमसरकारी संस्था विक्रीयोग्य कर्ज प्रतिभूती विक्रीस काढतात, जे सरकारवर मागणी आणि दाव्याचे दर्शक असतात. त्यांना सरकारी प्रतिभूती म्हणतात. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था उदाहरणार्थ महानगरपालिका इत्यादी हे प्रतिभूती विक्रीस काढतात. या प्रतिभूती सुरक्षित प्रतिभूती म्हणून ओळखल्या जातात कारण त्यांची परतफेड करण्याची सरकारद्वारे हमी दिली जाते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल रिझर्व्ह बँकेच्या पुनर्खरेदीचा दर. रेपो किंवा पुनर्खरेदी करार हे असे करार ज्यामध्ये विक्रेता त्याच्या विक्री केलेल्या प्रतिभूती भविष्यात जास्त किमतीस पुनर्खरेदी करण्याचा करार करतो. RBI किंवा व्यावसायिक
बँकेमध्ये असे करार होतात. रेपो दर हा असा दर आहे ज्या दराने बँक रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात आणि रिव्हर्स रेपो दर हा असा दर आहे ज्या दराने RBI बँकेकडून कर्ज घेते. अर्थव्यवस्थेतील निधीच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी RBIचा करार उपयोगी ठरतो. हे करार सर्व नाणे बाजारातील गुंतवणुकीतील सर्वात तरल असतात. यांची मुदत 24 तासांपासून ते 1 महिन्यापर्यंत असते. त्यानंतरचं पुढचं जे काही साधन आहे नाणे बाजार म्युच्युअल फंड. तर असा म्युच्युअल फंड जो नाणे बाजार दस्तऐवजांमध्ये गुंतवणूक करतो. उदाहरणार्थ कॉल मनी, रेपो, राजकोषपत्रे, ठेव प्रमाणपत्रे. तर अशा पद्धतीनं म्युच्युअल फंडाची कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते, ज्याची मुदत 1 वर्षापेक्षा कमी असते आणि कमी जोखीम असते. व्यक्ती, व्यवसाय संस्था यामध्ये नाणे बाजार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने ही काय बघितली आपण नाणे बाजाराची साधने. आता पाहूया नाणे बाजाराची वैशिष्ट्ये. त्या नाणे बाजाराची वैशिष्ट्ये कोणकोणती? त्याच्यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे कालावधी. नाणे बाजारात कर्ज दिलेली किंवा घेतलेली रक्कम ही अल्प मुदतीची असते. कर्ज म्हणून आपण जी रक्कम घेतो किंवा देऊ करतो ही अल्प मुदतीसाठी असते. हा कालावधी जास्तीत जास्त 1 वर्ष इतकाच असतो. त्याच्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे अल्प मुदतीच्या कर्जाऊ निधीचा घाऊक बाजार. नाणे बाजार काय आहे? अल्प मुदतीच्या कर्जाऊ निधीचा घाऊक बाजार आहे. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे दूरध्वनीच्या साहाय्याने व्यवहार व ईमेलद्वारे लेखी पुष्टी या बाजारामध्ये केली जाते. दूरध्वनीद्वारे काय केले जातात? व्यवहार केले जातात. ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार या बाजारांमध्ये केले जातात. नंतर त्याचे लेखी पुष्टीकरण ईमेलद्वारे केले जाते. ईमेलद्वारे त्याचं काय केलं जातं? लेखी पुष्टीकरण केलं जातं. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे सहभागी घटक. नाणे बाजारामध्ये कोणाकोणाचा सहभाग असतो? तर त्याच्यामध्ये बँका आहेत, म्युच्युअल फंड आहे, वित्तीय संस्था आहेत, मध्यवर्ती बँक आहेत इत्यादींचा समावेश हा नाणे बाजारामध्ये होत असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल नाणे बाजारामधील सहभागी गुंतवणूकदार व कर्जदार यांच्यात व्यावहारिक संबंध असतात. पैसा गुंतवून ठेवणारे आणि ज्यांना पैशांची गरज आहे त्यांच्यामध्ये व्यावहारिक संबंध प्राप्त झालेले असतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे नाणे बाजारात व्यवहार करण्यासाठी कोणतेही निश्चित स्थान नसते. एका ठिकाणी बिल्डिंग आहे, एका ठिकाणी निश्चित असं ठिकाण आहे की तिथे नाणे बाजाराचा व्यवहार होतो. तर असं कोणतंही एक ठिकाण हे नाणे बाजारासाठी उपलब्ध नाही. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे नाणे बाजारातील साधनांचे कमीत कमी खर्चात व कमीत कमी कालावधीमध्ये सहजतेने पैशात रूपांतर करता येते. हे अशा पद्धतीनं नाणे बाजारामध्ये कार्य चालत असतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे प्रकार. त्याच्यामध्ये नाणे बाजाराचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे कॉल मनी बाजार. त्यानंतर ठेव प्रमाणपत्राचा बाजार. त्याच्यानंतर येतो राजकोष पत्राचा बाजार. त्यानंतर व्यापारी विपत्राचा बाजार. अशा पद्धतीने हे काय आहेत नाणे बाजारातील 5 प्रमुख प्रकार आहेत. ठीक आहे. आज या ठिकाणी आपण बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये वित्तीय बाजार म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय, त्यानंतर वित्तीय बाजाराचे प्रकार कोणकोणते, त्याच्यामध्ये नाणे बाजार म्हणजे काय, नाणे बाजाराची वैशिष्ट्ये, त्याच्यामधील भागीदार, नाणे बाजारातील साधने
अशा विविध बाबींचा अभ्यास आजच्या या लेक्चरमध्ये आपण केलेला आहे. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी इथेच थांबू. धन्यवाद.